सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या सहभागाचाही तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त गोहर हसन आणि पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 12 मे रोजी सकाळी गुन्हे शाखेचे पोलीस पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार भारत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी असलेली हुंडाई वेन्यू कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ सापळा रचला. कार क्रमांक MH13ES 1411 मधील संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याची ओळख रिजवान शब्बीर खान, वय 26, राहणार अंबिकानगर, भाग 3, नवी जिंदगी, सोलापूर अशी झाली. कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सीट जवळील ड्रॉवरमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ MD असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD जप्त केले. तसेच 10 लाख रुपये किमतीची हुंडाई वेन्यू कार असा एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात रिजवान खान यांच्यासह साहिल सिकंदर पिरजादे, राहणार सोलापूर याला अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यात साहिल पिरजादे यांची पत्नी कायनात साहिल पिरजादे उर्फ कायनात साहिल खान, राहणार मुंबई, सध्या मंत्री चंडकनगर, सोलापूर हिच्या सहभागाची शक्यता समोर आली असून तिच्याबाबत अधिक तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात NDPA कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारात सोलापूर शहर हद्दीमध्ये DCP क्राईम मॅडम, PI क्राईम, ACP क्राईम त्याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी NDPS ची कारवाई झाली आहे, ज्याच्यामध्ये 950 ग्रामची MD आपल्याला भेटली आहे आणि त्याच्यासोबत ज्याची किंमत आहे 1,90,00,000 रुपये. त्याच्यासोबत 10 लाखाची गाडी पण होती. असा मिळून 2 लाखाचे मुद्देमाल आपल्याला सापडले आहे. याच्यात आतापर्यंत 4 आरोपी निष्पन्न झाले आहे. त्याच्यापैकी 2 आरोपीला आपण ऑलरेडी अटक केले आहे. एक महिला आरोपी आहे, त्याच्याबद्दल पुढील तपास चालू आहे आणि एक सध्या फरार आहे. आपण सगळी कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये केली आहे आणि त्याच्या पुढच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज बद्दल आपण 100% सगळ्यांना ज्यांनी चांगली कारवाई केली आहे आणि ते खूप अवघड होता हे सगळं टिप घेणार आणि पिन पॉइंट याच्यावर कारवाई करणार, तो त्याच्यामध्ये यांना चांगलं बक्षीस भेटणार आहे. नाही, रेकॉर्ड वरचे आरोपी नाही आहेत. जसं मी आधी पण सांगितले की हे सगळ्यांचे नावावरचे हे पहिला गुन्हा आहे. महिलाबद्दल आपल्याला अजून तपास करायची आहे. तो हे सगळे त्यांच्या कनेक्शन कसे लागला, कुठून त्यांना माल भेटला, काही दिवस नंतर आपल्याला हे याच्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करते.